हॅलो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, आज आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हे ब्लाऊज पीस घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ब्लाऊज पीसची घडी घालून घेणार आहोत. हे 4 टक्स ब्लाऊज 36 साईजचा आहे, त्यामुळे मी पेपर कटिंग करून ठेवलेली आहे. पेपर कटिंग केल्यामुळे कपडा ॲडजस्ट करता येतो आणि कमी कपड्यात मी कटिंग करता येते. त्यासाठी मी पेपर कटिंग करून ठेवलेली आहे. जसा पेपर कटिंग केलेली आहे त्यामुळे त्यानुसार पूर्ण आखून घ्यायचं. स्केलने व्यवस्थित आखून घ्यायचं. हे बघा, हे पूर्ण मी आखून घेतले आहे. त्यानंतर फ्रंट पार्ट बी आपण ठेवून कुठे बसते व्यवस्थित असा ठेवून पूर्ण आखून घ्यायचा. हे बघा, असं व्यवस्थित जसा पेपर आहे तसं पूर्ण आखून घ्यायचं. त्यानंतर क्रॉस पट्टी लगेच मी खालीच्या साईडने ठेवून घेतलेली आहे. हे बघा, पूर्ण क्रॉस पट्टी पण ठेवून घेतलेली आहे आणि पेपर काढून घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायचं. जसं आपण आखून घेतलं त्या रेषेवर अगदी बरोबर त्या रेषेवरून कटिंग करून घ्यायचं. क्रॉस पट्टी झालेली आहे कटिंग. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. लाईक आणि शेअर बी नक्की करा. हे बघा, अशी बरोबर कटिंग करून झालेली आहे. नंतर एक्स्ट्राचा बॅक पार्ट बी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर फ्रंट नेक आणि बॅक नेक दोन्हीही कट करून झालेले आहेत. त्यानंतर शोल्डर पण कट केला. फ्रंट पार्ट जॉईंट होता तो पण कट करून घेतला. त्यानंतर आपण बाहीची कटिंग करणार आहोत. त्यासाठी 4 फोल्ड केलेला आहे. हे बघा, हे 4 फोल्ड करून घेतलं. त्यानंतर पूर्ण उंची आहे 9.5. पूर्ण उंची 9.5, अर्धा इंच शिवण्यासाठी 1 इंच दुमडपट्टी, 1 इंच दुमडपट्टी, अर्धा इंच शिलाईसाठी. त्यानंतर आपण कॅप हाईट 3ची घेतलेली आहे. पूर्ण रेष मारली.